नमस्कार मंडळी. जी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे तुझ्यात जीव रंगला. या मालिकेमधून सगळेच कलाकार घराघरात जाऊन पोहोचले. अभिनेता हार्दिक जोशीने राणादा हे पात्र साकारले होते. हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. या पात्रामुळे राणादा घराघरात जाऊन पोहोचला. विशेष करून त्याची बोलीभाषा प्रेक्षकांना प्रचंड आवडली. तसेच अंजली हे पात्र देखील प्रेक्षकांना प्रचंड भावले. हे पात्र अक्षया देवधर यांनी साकारले होते. ही मालिका ग्रामीण भागात देखील आवडीने पाहिली जात होती. शेतकरी रानादामध्ये स्वतःला पाहत होते. मालिकेमधील नंदिता वहिनीसाहेब हे पात्र धनश्री काटगावकर यांनी साकारले होते. त्यानंतर हे पात्र माधुरी पवार यांनी साकारले. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील वहिनीसाहेब या पात्रामुळे माधुरी पवार घराघरात जाऊन पोहोचली. तसेच देव माणूस या मालिकेत देखील तिने भूमिका साकारली आहे. सध्या माधुरी पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माधुरी पवारच्या भावाचे दुःखद निधन झाले आहे. याबाबतची पोस्ट तिने स्वतःच चाहत्यांना दिली आहे. तिच्या भावाचे नाव अक्षय पवार असं होतं. नियतीच्या मनात नेमकं काय चालू आहे हे कुणीही सांगू शकत नाही. उद्याचा दिवस कोणी पाहिलाय असं बऱ्याचदा आपण बोलतो. खरंय, उद्याचा दिवस पाहता आला असता तर मी माझ्या आयुष्यात माझ्या भावाच्या बाबतीत अचानकपणे घडलेली दुःखद घटना घडण्यापासून मी थांबू शकली असती. तुझ्या असण्याची इतकी सवय लागली आहे की तू आज आमच्यात नाही हे मी सहनही करू शकत नाही. तू स्वतःपेक्षा माझं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सतत झगडत राहिलास. कायम स्वतःपेक्षा बहिणीच्या कामाला प्रथम प्राधान्य दिलंय. या तुझ्यातील सर्व गुणांचा मला अभिमान होता आणि कायम असेल. तर मंडळी, आपल्या चॅनेलद्वारे माधुरी पवार हिच्या भावास भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.